पार्किन्सन्स म्हणजे की जर आपला हात थरथरतो किंवा हातपाय कापतात किंवा आपल्याला उठायला बसायला त्रास होतो, आपली बॉडी स्लो झाली आहे, स्लो मोशन मध्ये आपण चालतो, चालताना फिरताना आपला तोल जातो किंवा आपल्याला बॅलन्स जाऊन आपण पळतो खाली, तर हा प्रमाण जर वाढलं असेल तर हे पार्किन्सन्सचे लक्षणं होऊ शकतात. ह्याच्या सोबत खूप अजून दुसरे काही लक्षणं असतात, जसं की पोट साफ न होणे, लघवीवर सारखं सारखं लघवीला जाणे, लघवीवर कंट्रोल कमी होणे, रात्री झोपेत भीतीदायक स्वप्न दिसतात आणि पेशंट ओरडतो किंवा खूप जोराने बेडवरनं खाली पडतो किंवा बाजूला जर कोणी झोपलं असेल तर त्यांना हातापाय मारतो. नाकाला जे वास असतो, आपलं वासची जी ताकद असते ती नाही राहत किंवा आपल्याला वासच येत नाही, जिभेला चव येत नाही. तर हे सगळे लक्षणं एकत्र जर कोणाला दिसत आहे तर हे पार्किन्सन्सची लक्षणं होऊ शकतात. आणि प्रत्येक लक्षण प्रत्येकाला मिळणार असं नाहीये. जर ह्याच्यातलं एक दोनही लक्षणं कोणाला जर आहे तर हे पार्किन्सन्सची लक्षणं होऊ शकतात. आपल्या शरीरात किंवा मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक रसायन असतो, केमिकल. वाढत्या वयानुसार प्रत्येकाच्या शरीरात ह्या रसायनाची जी मात्रा असते ती कमी होत जाते. आणि जसं जसं आपलं वय 65च्या वर जातो तर ह्या वयागट मध्ये जे लोक असतात तर त्यांचा हा डोपामिन खूपच कमी होऊन जातो. म्हणून आपण म्हणतो ना की वाढत्या वयानुसार जे बुजुर्ग किंवा वयस्क वृद्ध लोक असतात ते स्लो होऊन जातात. पण जर हे डोपामिनचं प्रमाण जर शरीरात किंवा मेंदूमध्ये लवकरच कमी झालं, समजा 30, 40, 50 वर्षाच्या वयात, तर या वयातच आपल्याला पार्किन्सन्सचे लक्षणं दिसतात. आणि हे कॉमन इडिओपॅथिक पार्किन्सन्स जे आपण म्हणतो, ज्याचं काही दुसरं काही कारण नाहीये, की फक्त आपलं जे डोपामिन रसायन लवकर कमी झालं मेंदूमध्ये, ह्याच्यामुळे दिसू शकतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरेही काय भरपूर कारणं असतात पार्किन्सन्स होण्याचे. समजा की आपण जर ऍसिडिटीच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ला विरुद्ध कंटिन्युअस घेतायत, त्यांनी सांगितलं 2 आठवडे घ्या, तुम्ही 2-2 वर्ष घेतात, किंवा मायग्रेन किंवा डोकंदुखीचे जे औषधं असतात ते आपण डॉक्टरांना न विचारता जर कंटिन्युअस घेतल्या, अनियमित प्रमाणे घेतल्या, तर त्याच्यानी पार्किन्सन्सची लक्षणं होऊ शकतात. 1 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी किंवा 90 वर्षाचे जे लोक असतात, ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आम्ही पार्किन्सन्सची लक्षणं बघितली आहेत. म्हणून असं काही हे एका वयाचा आजार नाहीये, हे कोणालाही होऊ शकतो. पण 65च्या वर 1% म्हणजे 1% 65च्या वर जे आपलं पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये हे पार्किन्सन्स आजाराची लक्षणं दिसतात. आणि हे जर बरोबर आपल्याला कारण व्यवस्थित जर सापडलं तर आपण ह्याचा योग्य उपचार करू शकतो. लक्षणे मी आपल्याला जे सांगितलं त्यात मी परत त्याचं एकदा वर्णन करतो. हातपाय थरथरणे, हातपाय जे आपण म्हणतो कंपवात किंवा हातपाय थरथरतो. दुसरं,